चेंबर फॉर सिक्रेट डिस्कशन स्वराज्याचे राज्याचे गुप्तहेर होते बहिरूपी बहिर्जी नाईक. अनेक राज्यात जात होते, त्या राज्याचा वेषांतर करत होते. मग आपल्या स्वराज्याविषयी, मग आपल्या राज्याविषयी, मग आपल्या महाराजांविषयी काय चर्चा झालेली आहे. ही चर्चा आणून राजाने या खोलीच्या आतमध्ये सांगितली जायची. पण ती गुप्तता अशी होती की कशी असावी तर बहिर्जीसारखी असावी. आपले पती स्वराज्याचे गुप्तहेर हे घरातल्या पत्नीला पण माहिती नव्हतं की माझे पती स्वराज्याचे गुप्तहेर आणि स्वराज्यात कुठल्या मुद्द्यावरती काम करतात. औरंगजेबाच्या दरबारापर्यंत गेले. त्या औरंगजेबाला कवाली ऐकवली आणि त्याच्या दाढीला हात लावून येणारी पहिली व्यक्ती बहिर्जी नाईक होती. म्हणून तर राजे म्हणत होते की माझ्या स्वराज्याचा तिसरा डोळा कोण, तर गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईकांना स्वराज्याचा तिसरा डोळा असं म्हटलं जायचं. पण बहिर्जी होणं साधी साधी गोष्ट. एक नेत्रदीप सोहळा रायगडाने पाहिला, राज्याभिषेक सोहळा. या सोहळ्यामध्ये